आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे मऊ लुसलुशीत मोदक। बऱ्याच वेळेला आपल्या घरात तांदळाची पिठी नसते, तेव्हा आपण बाहेरून आणतो। त्यावेळेला मनात बरेच प्रश्न असतात, पीठ ताजे आहे का, तांदूळ धुतले असतील का। मग आज आपण पीठ न वापरता तांदूळ भिजवून मोदक कसे बनवायचे ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हा मी एक ग्लासभर आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे। आंबेमोहर नसेल तर इंद्राणी तांदूळ घ्यायचा। हे तांदूळ स्वच्छ धुवून मी भिजवून घेतलेले आहेत। हे 4 तास भिजवलेले तांदूळ आहेत। एकदम पांढरे शुभ्र तांदूळ झालेले आहेत। ह्यातलं पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे। आता हे थोडेसे असं गाळणीवर ओतून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यात जे काय पाणी असेल ते संपूर्ण निघून जातं। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। त्याच्यामध्ये आपण एक ग्लास तांदूळ घेतले होते, तर 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे। त्याच्यातला अर्धा ग्लास पाणी मी आता टाकून घेतलेले आहे तांदळामध्ये, आणि ह्याची आता आपल्याला बारीक गंधासारखी अशी पेस्ट करून घ्यायची। हे अजून थोडे बारीक झालेले नाहीये, तर मी अजून एकदा मिक्सर लावून घेते। एकदम बारीक अशी गंधासारखी पेस्ट तयार झालेली आहे आपली। आता ही पेस्ट मी पॅन मध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्याला हे पीठ चिकटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जे आपला अर्धा ग्लास पाणी होतं ते ओतून घेते, आणि तेच पाणी आता पिठामध्ये ओतून घ्यायचं। हे चांगलं असं ढवळून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या राहत नाहीत। आता त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला हे गॅसवर शिजवायला ठेवायचं आहे। गॅस अगदी मंदच ठेवलेला आहे। मंद गॅसवर हे चांगलं असं हलवून घ्यायचं। हलवताना अगदी तळापासून चमचा फिरवायचा, म्हणजे आपल्या कढईला पीठ लागत नाही। हे 5 मिनिटांमध्ये पीठ तयार होतं। हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। गॅस बंद केलेला आहे, आणि त्याच्यावर झाकण ठेवून हे पीठ 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण इकडे सारण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे 2 वाटी मी खोवलेला नारळ घेतलेला आहे, आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता इथे मी पॅन घेते। पॅन मध्ये पहिले खसखस भाजून घेते। खसखस काढून घेते, थोडंसं तूप टाकते, आणि त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकून घेते। ड्रायफ्रूट असे भाजून घेतले की आपल्या सारणामध्ये असे क्रंची लागतात। ड्रायफ्रूट पण आता आपले झालेले आहेत। आता परत थोडंसं तूप टाकते, आणि त्याच्यामध्ये आपण जे नारळ खोवला होता तो टाकून घेते। हे 2 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा। हे गूळ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि थोडंसं त्याच्यामध्ये दूध टाकून घेते। दूध टाकलं की आपल्या सारणाची चव आहे ते एकदम अशी खव्यासारखी लागते। हे चांगलं असं मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये आपण जी भाजलेली खसखस होती ती टाकून घेते। पाव चमचा वेलची पावडर, आणि ड्रायफ्रूट टाकून घेते। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आपलं सारण तयार झालेलं आहे। सारणाला कलरही किती छान आलेला आहे। आता हे पीठ आपलं थंड झालं ते मी एका ताटामध्ये एक प्लेटमध्ये काढून घेते। हाताला थोडंसं तूप लावून घेते, आणि पीठ चांगलं असं मळून घेते। पीठ चांगलं असं मऊसूत मळून घेतलं की आपली मोदकाची पारी आहे ती चांगली होते, आणि मोदकही चांगले मऊसूत होतात। हे चांगलं असं मळून घेतलेलं आहे मी।
आता याची आपण एक पारी तयार करून घेऊया। आता हे मी कळ्या पाडून दाखवते। पारी थोडी पुढे ओढायची आणि चिमटीच्या साहाय्याने अशी दाबायची की आपल्या मोदकाच्या कळी छान पडते मोदकाला। आता त्याच्यामध्ये आपण हे सारण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेते। आता आपण मोदक आता वळून घ्यायचा। हलक्या हाताने त्याला असा दाबून दाबून त्याला आकार द्यायचा मोदकाचा। आपला आता मोदक तयार झालेले आता आपला असा या अशा प्रकारे सर्व मोदक मी आता वळून घेते। हे आपले मोदक वळून झालेले आहेत, ते आता आपल्याला वाफवायला ठेवायचे आहेत। चाळणी घेतली, चाळणीवर मी केळीचं पान ठेवलं आणि त्याच्यावर हे असे मोदक ठेवले आणि वरती हळदीचं पान ठेवलं। एक कढई घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकून ते उकळून घेतलेलं आहे पाणी। त्याच्यावर आपली मोदकची चाळण ठेवून द्यायची आणि 10 मिनिटं असं याला वाफ येऊन द्यायची। तर माझ्याकडे मोदक पात्र नाही आहे म्हणून मी कढईत घेतलेले आहे। तुमच्याकडे मोदक पात्र असेल तर त्याच्यात उकळले तरी चालतात। हे आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता मोदक झालं हे कसं ओळखायचं, तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये असं थोडंसं बोट बुडवायचं आणि मोदकाचे जे आपले वरचे टोक असतं त्याला असं लावून बघायचं। ते जर आपल्या हाताला चिकटलं नाही तर आपले मोदक हे तयार झालेले आहेत। हे मोदक सर्व आता मी प्लेटमध्ये काढून घेतले। आता त्यातलाच तुम्हाला एक मी तोडून दाखवते। बघा किती मऊ लुसलुशीत मोदक झालेला आहे, सारणही भरपूर भरलेलं आहे। हे असे मऊ लुसलुशीत मोदक, वरती तुपाची धार। पिठी न वापरता तांदूळ भिजून आपण हे मोदक केलेले आहे। तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते सांगा, तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। तुम्हालाही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।